नमस्कार, मी प्रफुल्ल खंडारे. जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बुलढाणा लोकसभेमध्ये नेमकं मतदारांचा कौल कुणाला आहे या संपूर्ण गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. बुलढाणा मतदार गेल्या 3 टर्म पासून प्रतापराव जाधव संयुक्त शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून गेले. मात्र यंदा जी आहे परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाला असेल या संपूर्ण गोष्टीवर आपण आज या संपूर्ण बुलढाण्याचे राजकीय पदाधिकारी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. नेमकं बुलढाणेकरांच्या मतात काय चाललंय त्यावर आपण संपूर्ण या आलेल्या पदाधिकाऱ्यांना, राजकीय नेत्यांना, पत्रकारांना आणि सर्वसामान्य नागरिकांना आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आणि त्यांच्या मनात नेमकं काय चाललं हे आजच्या या कार्यक्रमातून आपण जाणून घेऊ. सुरुवातीलाच आपण जाऊया सत्ताधारी गटाकडे. सत्ताधारी गटाचे आपल्यासोबत संजय अवताडे. भाऊ, मला सांगा, आज तुम्ही तिसऱ्यांदा खासदार प्रतापराव जाधव निवडून गेले, चौथ्यांदा त्यांना उमेदवारी मिळाली खरी, मात्र सध्या आव्हान मोठं आहे, शिवसेना फुटलेली आहे. शिवसेना जरी फुटलेली असली तरी जो खरा हिंदुत्ववादी जो मतदार आहे आणि ज्या हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर ही शिवसेना फुटलेली आहे, जो हिंदुत्ववादी मतदार आहे तो शिवसेनेचा खरा मतदार आहे आणि तो खरा मतदार हा आज आमच्या सोबतच आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी शिवसेना दावा करते. आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हा नेते आहे. मला सांगा दादा, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होतीये का? कुठले मुद्दे सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत? मुळात हाच प्रश्न आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नसून विकासाच्या मुद्द्यावर आणि गॅरंटीच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली पाहिजे. जसं आम्ही न्यायपत्रामध्ये गॅरंटी दिली आहे, शेतकऱ्यांना गॅरंटी दिली आहे, विद्यार्थ्यांना गॅरंटी दिली आहे, युवकांना गॅरंटी दिली आहे आणि त्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली पाहिजे. आम्ही रोजगाराची गॅरंटी दिलेली आहे, आम्ही मजुरांना गॅरंटी दिलेली आहे आणि त्या गॅरंटीवर आणि त्या न्यायपत्रावर ही निवडणूक झाली पाहिजे, न की हिंदुत्वावर झाली पाहिजे. कारण की हा देश हा सेक्युलर विचारसरणीचा देश आहे आणि हा सेक्युलर विचारसरणी मांडणारा देश आहे. म्हणून कारण या देशालाच विविधतेने नटलेला देश म्हटला आहे, म्हणून ही निवडणूक ही विकासाच्याच मुद्द्यावर झाली पाहिजे आणि नागरिकांच्या समस्यांवर निवडणूक झाली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि ती होणार आहे आणि मतदार त्या बाजूने कौल देणार आहे. मतदार विकासाच्या मुद्द्यावर ही संपूर्ण निवडणूक झाली पाहिजे असं सांगितलं जातंय. हिंदुत्वाचा मुद्दा हा खऱ्या अर्थाने मुद्दा होऊ शकत असा दावा केला जातोय. गॅरंटी काँग्रेसकडून दिली जाते, मोदींची पण गॅरंटी आहे. काय गॅरंटी आहे? पहिल्यांदा तुम्ही काँग्रेस बद्दल बोलतो की ते गॅरंटी देत आहे. आपल्याला माहित असायला पाहिजे की लोकसभेला बहुमत जो आहे 273चा आहे आणि काँग्रेस स्वतः फक्त 240 सीटवर लढत आहे. त्यांच्या गॅरंटीमध्ये तथ्य काय आहे त्याच्यामध्ये? तर कशी पूर्ण करणार ते गॅरंटी? फक्त लोकांना, मतदारांना बेवकूफ बनवत आहे ते लोक आणि त्यांचा एकमात्र उद्देश आहे काँग्रेसचा की कोणत्याही हालतीत फक्त काँग्रेस जे महायुती आहे, एनडीए आहे, त्यांना हरवायचा. जिंकायचा त्यांचा कोणताच उद्देश नाही, फक्त हरवायसाठी ते उभे आहे आणि निगेटिव्ह थिंकिंग मध्ये उभे असल्यामुळे ते देशाचा विकास करू शकत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग नरेंद्र मोदी घेऊन 240 सीटां 273चा बहुमत कसं करतील ते त्यांच्या गॅरंटी पूर्ण? आज टीव्हीवर मोठमोठ्या जाहिराती दाखवतो. जून 2024 काँग्रेसने दिलेला वादा 1 लाख मिळेल. कसं मिळेल? 240 सीटाच तुम्ही लढत आहे, कसं मिळतील ते? कसे पूर्ण करतात ते गॅरंटी? होऊ शकत नाही. फक्त निगेटिव्ह थिंकिंग वर काँग्रेस चालू आहे, ते मुळीच होऊ शकत नाही. फक्त आणि फक्त देशाला एक स्थिर आणि चांगला आणि विकासात्मक सरकार हा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात एनडीए हेच देऊ शकतो आणि तोच स्थिर सरकार देऊ शकतो. एनडीए स्थिर सरकार देऊ शकते. जागा 240 लढते. एनडीए मध्ये काँग्रेसला 273 जागा मिळत आल्या. असा विचारायचा आहे की 400 पार आज भाजपा म्हणते, तर भाजपच कुठे 400 लढते आहे? 400 जागाच लढत नाही. एनडीए आघाडी पूर्ण 500 जेवढ्या जागा आहेत, 543 त्या एनडीए आघाडी करून लढते आहे. सर्वांना सामावून घेण्याची भूमिका काँग्रेसची आहे आणि त्या माध्यमातून लढते आहे आणि सर्वांना समावेशक गॅरंटी आम्ही देतो आहोत, न्यायपत्राच्या माध्यमातून देत आहोत. म्हणून आमचं म्हणणं दावा असा आहे की आम्हीच या देशाला गॅरंटी देऊ शकतो आणि सर्वसमावेशक सरकार हे काँग्रेस आणि फक्त काँग्रेसच देऊ शकते. सर्वसमावेशक विकास जो आहे काँग्रेस दावा करते. आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील बुलढाणा लोकसभेच्या मतदारसंघात आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसह सर्वसामान्यांचे मुद्दे घेऊन रविकांत तुपकर मैदानात उतरले. त्यांना मिळणारा प्रतिसाद आपण पाहू. त्यांना विचारूया, प्रतिसाद मिळतोय जनतेकडनं? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल का बुलढाण्याची? 100% लढल्या जात आहे. कारण 2021 साली रविकांत तुपकरांनी अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेण्यासाठी आंदोलन केलं. त्यावेळेस 517 कोटी 2022 ला मिळून दिले. 2021 ला आंदोलन केलं तर 2021 ला सोयाबीनचा भाव हा 4000 होता. दिल्लीला गेले, पियुष गोयल साहेबांसोबत बैठक झाली. 23 लाख मेट्रिक टनची सोयाबीन ही निर्यात झाली आणि सोयाबीनवरची स्टॉक लिमिट उठवली. 8000 रुपये सोयाबीन आणि 12000 रुपये कापसाला दर मिळाला. मागच्या वर्षीला सुद्धा रविकांत तुपकरांनी आंदोलन केलं.
34,77,00,000 या जिल्ह्याला मिळवून दिले. हे या रविकांत तुपकरचा विजय नाही तर हा शेतकऱ्याचा विजय आहे. आणि खऱ्या अर्थानं विकासाच्या नावावर या बुलढाणा जिल्ह्याचा भकास सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे. कुठला विकास हो? आज आमच्या इथं सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे. आमचं शेगाव इथं विकासाचं मॉडेल होऊ शकते, इथं विकास होऊ शकत नाही. चोकामेळ्याचा विकास नाही आहे, सिंदखेडराजाचा विकास नाही आहे. काय विकासाच्या गप्पा करता तुम्ही? आज शेतकरी आत्महत्या करत आहे, देशोधडीला लागलेला आहे. सत्ताधाऱ्याला जनाची निर्माणाची लाज वाटायला पाहिजे. आज शेतकऱ्याला पूर्ण नुसतं नाबूद केलं. या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही, नुकसान भरपाई मिळाली नाही. ते खऱ्या अर्थानं कोणी करून दिलं असेल तर गेल्या 20-22 वर्षापासून रविकांत तुपकरांनी केलंय. म्हणून बुलढाणा जिल्ह्यातली शेतकरी येडी नाही आहे. यावेळेस रविकांत तुपकर हे निवडून येणार आणि पानं या निशाणीवर रविकांत तुपकराला शेतकरी शिक्कामोर्तब करून विजयाचा गुलाल देणार आहे. रविकांत तुपकरांच्या विजयाचा दावा केला जातो. यासोबत काही लोक या ठिकाणी आले. सर्वसामान्य लोकांना विचारू, जिल्ह्याचा विकास झाला का खऱ्या अर्थाने आणि काय नेमके मुद्दे या निवडणुकीमध्ये असले पाहिजे? आपण पाहिलं, ऐकलं असेल, काँग्रेसचे दावे ऐकले, महायुतीचे दावे ऐकले, शेतकरी संघटनेचे देखील दावे ऐकले. काय नेमके मुद्दे या निवडणुकीमध्ये असले पाहिजे? युवक म्हणून तू काय सांगशील? एक तरुणाई म्हणून मी हे सांगेल, आता इथे शिवसेनाचे आपले जे पदाधिकारी होते त्यांनी म्हटलं की ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली जाते. पण हिंदुत्व हा मुळात मुद्दाच नाही. इथे बेरोजगारी, चांगलं शिक्षण, चांगल्या स्वास्थ्य सुविधा याच्यावर ही निवडणूक लढायला पाहिजे होती. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. वर्ष 2021 मध्ये मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसेसची मी सुपरवायझर बराक स्टोअरची परीक्षा उत्तीर्ण केली, मेरिटमध्ये आलो. आजपर्यंत मला जॉईनिंग देण्यात आली नाही. 3 वर्ष झाले. ह्याच्यावर तर ते बोलायलाच तयार नाही, हिंदुत्वावर आले डायरेक्ट. आपल्या बुलढाणा जिल्ह्यात EPS 95 ची 3 वर्षापासून जास्त झाले ते उपोषणावर बसले. माझे वडील रिटायर्ड कर्मचारी आहे ST चे, त्यांची पेन्शन आहे फक्त 2,000 रुपये. 2,000 रुपयात घर चालू शकते का? ह्या मुद्द्यावर काय बोलणार आहे सत्ताधारी पक्ष? मागच्या 10 वर्षात मोदींनी ह्याच्यावर काय केलं किंवा सत्ताधाऱ्यांनी काय केलं? किंवा प्रतापरावांनी EPS 95 वाल्यांचा मुद्दा उचलला का? किंवा आम्हाला 4 वर्षापासून आमची जॉईनिंग रखडली आहे त्याच्याबद्दल त्यांनी काही केलं का? अत्यंत रास्त प्रश्न या युवकाकडून विचारला जातो. आपण सत्ताधाऱ्यांकडे जाऊयात. मला सांगा की जे मुद्दे सध्या याच्यामध्ये सांगितले जातात की युवकांसाठी काय केलं? हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही करता, ठीक आहे, मान्य आहे हिंदुत्वाचा मुद्दा, पण युवकांसाठी काय केलं? EPS पेन्शन धारकांसाठी काही प्रतापरावांनी केलं का? मोदींनी काय केलं का? थेट सवाल युवकांकडून येत आहेत. वेळोवेळी जे काही प्रश्न सरकार समोर आलेले आहे ते संसदेमध्ये मांडण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर निर्णय सुद्धा झालेले आहे. कोणत्याही निर्णयामध्ये एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेनुसार कार्य सुरू आहे. आणि झाला दुसरा मुद्दा विकासाबद्दल, हिंदुत्वाबद्दल जो बोलला गेला. आपण प्रश्न विचारला की 2 शिवसेना झालेले म्हणून काय कसं होणार? म्हणून त्यांनी सांगितलं की हिंदुत्व आमच्या सोबत आहे. फक्त म्हणजे हिंदुत्वावर निवडणूक लढत असं नाहीये. आपण आज पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरा, समृद्धी महामार्ग जिल्ह्यातून गेलेला आहे. सर्व जितके महामार्ग आहे हे तिथं नवीन झालेले आहे, चौपदरीकरण झालेलं आहे, गावातील रस्त्यांचं चौपदरीकरण झालेलं आहे. यामध्ये सुद्धा रोजगार निर्माण झालेला आहे. असं नाहीये की फक्त रोड झाले, तिथं लोकांना रोजगार भेटलेला, त्यानुसार रोजगार सुद्धा भेटलेला आहे. ज्या काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार रोजगार लोकांना भेटत आहे. काही प्रश्न आहे ते पुढे आणखीन मोदीजी 10 वर्ष झाले, 10 वर्ष सत्ता आहे. बिलकुल बिलकुल जे जे काय सांगितलं त्यांनी सांगितलं की खामगाव जालना आज प्रश्न तो मार्गी लागलेला आहे. खूप विकट प्रश्न आहे. किती वर्षापासून होता? खासदार साहेब तो 10 वर्षापासून सत्तेमध्ये आहे. हा प्रश्न तर मागील 30 वर्षापासून 40 वर्षापासून होता, पण 10 वर्षामध्ये त्यांनी मार्गी लावलेला आहे आणि तो प्रत्यक्षात होणार आहे. जिगाव प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झालेला आहे, परंतु खरी त्याला जी चालना भेटलेली ते या 10 वर्षातच भेटलेली आहे. आपण पहा, सर्वांना विचारा किती निधी या 10 वर्षामध्ये जिगाव प्रकल्पाला दिलेला आहे. आपल्या भागातील एक मोठा प्रकल्प आहे. आपल्याला स्वतःला पाहिजे की बा इतक्या वर्षापासून हा प्रकल्प थांबलेला होता, परंतु 10 वर्षामध्ये या प्रकल्पाला वाटला तेवढा निधी आणि तेवढी जेवढी भूसंपादन करायची होती भूसंपादन सुद्धा झालेली आहे. नवीन कायद्यानुसार सर्व शेतकऱ्यांना भूसंपादनामध्ये चौपट अशी रक्कम सुद्धा मिळालेली आहे. आज ते सर्व शेतकरी सुद्धा आपल्याकडे दुसरी शेती घेऊन ते काम करत आहे. अशा प्रकारे एक सर्व मुद्द्यांवर. दुसरी गोष्ट आपण जर सांगितलं मुद्दा रोजगाराचा, युवकांच्या, शेतकऱ्यांसाठी काय केलं? आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 3.25 लाख लोकांना किसान सन्मान निधीचे बेनिफिशियल लाभार्थी आहे. त्यानंतर जवळपास 5.5 लोकांना आयुष्यमान कार्डामध्ये हेल्थ मिळालेला आहे. आपण एक आकडे कुठे पण पाहू शकता. 5.5 लाख लाभार्थी आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आयुष्यमान कार्ड मध्ये आहे. आणि आज शासनामार्फत, राज्य शासनामार्फत लोकांना पीक विमा 1 रुपयामध्ये देण्यात येतोय. पीक विम्याचा मुद्दा आहे. पीक विमा शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये या ठिकाणी मिळतोय. मला सांगा, जे रोजगाराचं व्याख्या ही मांडतात की रस्ते तयार झाले, रस्त्यांमधून रोजगार मिळाला गेलेला आहे, जिगाव प्रकल्पाचं काम मार्गी लावलं, कोट्यवधी रुपयाचा निधी आणला, कितपत या संपूर्ण दाव्यांमध्ये तथ्य वाटतंय? हे बघा, एक म्हण आहे, अशी म्हण आहे की जब तक इस दुनिया में चूतिया लोग जिंदा अक्लमंद खाते रहेगा. आज या चालू सरकारमध्ये अत्यंत चूत्या बनवण्याचं हे सरकार आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकरी देशदोडीला लागलेला आहे, पीक विमा रखडलेला आहे. जिगाव प्रकल्पाची जी गोष्ट करतात, 2004चा जिगाव प्रकल्प केवळ 7 वर्षात पूर्ण करणार होता, आज 25 वर्ष झाले. जिगाव प्रकल्प हा म्हणजे या आजही पूर्ण झालेला नाही, त्याचा निधी रखडलेला आहे. ही 100 वर्षाची मागणी आहे खामगाव जालन्याची, ही 100 वर्षाची मागणी आजही पूर्णत्वाकडे जात नाही आहे. म्हणजे इथली जी सरकार आहे हे च्युत्या बोलण्याचं काम करते. अमेंडमेंटच्या नावाखाली, संविधान अमेंडमेंटच्या नावाखाली ज्या संविधानाच्या बाबतीमध्ये ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि संविधान सध्या धोक्यात आहे. सध्या संविधानाला गालबोट लावण्याचं काम हे सरकार या ठिकाणी अमेंडमेंटच्या माध्यमातून करतायत, चर्चेच्या माध्यमातून करतायत. हिंदुत्वाचा मुद्दा हा वेगळा मुद्दा आहे. हिंदुत्व आणून त्यांना या देशामध्ये अराजकता निर्माण करायची आहे. इथला बेरोजगार हा देशदोडीला लागलेला आहे. त्या पोरांनी सांगितलं की आमचे 5 वर्ष झाले ते आमच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. संपूर्ण या देशाच्या जो इंजिनिअरिंग मुलगा झाला, जो डॉक्टर झाला, याला रोजगार नाही, याला सरकारी नोकरी नाही, प्रायव्हेटायझेशन करून टाकलं, खासगीकरण करून टाकलं. खासगीकरणाच्या माध्यमातून जो इंजिनियरला 50,000 पगार मिळाला पाहिजे होता, त्याला केवळ 10,000 पगाराची नोकरी या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन मध्ये, खासगीकरणामध्ये या ठिकाणी मिळत आहेत. त्यामुळे हे सरकार जुमले सरकार आहे आणि या जुमले सरकारला लवकरात लवकर इथून हटवलं पाहिजे. जुमले सरकारला लवकरात लवकर हटवलं पाहिजे. काही लोक या ठिकाणी यांना विचारूयात, सरकारचे खरंच जुमले पाहिजे दिसते का? या ठिकाणी तुम्ही सत्ताधारी आहात, कशा पद्धतीने सरकार युवकांचे प्रश्न सोडवणार आहे? युवक त्रस्त आहेत, शेतकरी त्रस्त असा आरोप केला जातोय, काय वाटतं तुम्हाला? आता एवढे मोठे उद्योग आहे महाराष्ट्रात आलेले आणि हे याच्या माध्यमातून रोजगार उत्पन्न झालेलाच आहे. आणि नॅशनल हायवे आले इतके मोठे, त्याच्यातूनही रोजगार झालाच. जिगाव प्रकल्प चालू आहे, त्यालाही रोजगार लागतेच. काय तसं ऑटोमॅटिक मशीन थोडी तयार करतात ते सगळं, तर रोजगार चालूच आहे, असं काही नाही. शाश्वत रोजगाराच्या गोष्टी ज्या आहेत युवकांकडून केल्या जातात. यासोबत आपल्यासोबत सध्या सहभागी झालेले आहेत काही पदाधिकारी. मला सांगा, जे दावे भाजपकडून केले जातात कितपत दाव्यामध्ये तथ्य वाटतं किंवा या माहिती? दाव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. या ठिकाणी सांगितलं गेलं करोडचा निधी आला, समृद्धी महामार्ग झाला, परंतु आपण जर ऍक्च्युअल मध्ये पाहिलं तर या निधीमधून काही विशिष्ट नेत्यांची समृद्धी झाली. सामान्य माणसाची मात्र याच्यामध्ये शेत जमीन गेली. जो शेतकरी या ठिकाणी कसत होता त्याची शेत जमीन गेली, त्याला पैशाचा मोबदला जरी दिला गेला, तो पैसा त्या शेतकऱ्याजवळ थांबला नाही, तो त्याचा खर्च झाला आणि जो मालक होता तो भूमिहीन झाला त्या ठिकाणी. आणि रोजगारीचा मुद्दा जो यांनी सांगितला, कुठल्याही प्रकारचा रोजगार या ठिकाणी नाही. सर्व महाराष्ट्रातले जे काय कारखानदारी होती ही गुजरातला हलवण्याचा यांनी मधले सपाटा लावलेला आहे. आणि शेतकरी असतील, महिला असतील, पीक विम्याचा जो प्रश्न केला यांनी, अजून पीक विमा भेटला नाही. मागे जी अतिवृष्टी या ठिकाणी झाली होती त्याचा मोबदला भेटला नाही. सरकार सर्व आघाड्यावर या ठिकाणी फेल झालेला आहे. व्यापारी या ठिकाणी क्षेत्रामध्ये फेल झालेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सरकार फेल झालेला आहे. रोजगाराच्या याच्यामध्ये सरकार फेल झालेला आहे. विकासाच्या मुद्द्यावर हे सरकार फेल झालेला आहे. यांचा विकास हे जातीय जे समीकरण आहेत, जे धर्मांध शक्ती या ठिकाणी डोकं कळू पाहत आहेत, त्यांना प्रोत्साहित, इनडायरेक्टली प्रोत्साहन या ठिकाणी दिल्या जात आहे. आणि त्यालाही विकास म्हणतायत का? मणिपूर सारख्या राज्याची परिस्थिती जर आपण पाहिली, त्या ठिकाणी आमच्या माता भगिनीची दिंड ठिकाणी त्या ठिकाणी काढल्या गेली, परंतु कोणत्याही मोठ्या नेत्याला काय मुद्दे बुलढाण्याच्या लोकसभेसाठी काय मुद्दे असतील? बुलढाण्याच्या लोकसभेचे जे मुद्दे जर आपण प्रॉपर बुलढाणा बाबतीत बोलल्या गेलं तर सर्व मुद्दे जे आहेत ते तसेच आहेत. 15 वर्ष या ठिकाणी शिवसेनेचे जे खासदार होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी विकासाचं काम केलं नाही. सामान्य लोकांना ते भेटलं नाही. याचं उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यांच्या पक्षाचे जे जबाबदार पदाधिकारी, स्थानिक आमदार आहेत, यांनी त्यांना विनंती केली की सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही केवळ कमीत कमी नाही काही तर 2 महिन्यातून खामगावसाठी 1 दिवस तरी वेळ द्या. हे एक जे विधान आहे हे या खासदाराच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. याचा अर्थ असा होता, सरळ सरळ तुम्ही जळगाव आणि खामगाव मतदारसंघातून फक्त मतं घेऊन जाता आणि पुन्हा हे मात्र या ठिकाणी दिसत नाही. याच मुद्द्यावर आपण सत्ताधाऱ्यांशी चर्चा करूया, त्यांना विचारू की खरंच खासदार खामगावमध्ये येत नाहीत का? भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत का? काय वाटतं, किती भेटी दिल्या खासदार प्रतापराव जाधवांनी आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण भाजपची नाराजी आहे जी दूर करण्यात आली? खरंच भाजपचे कार्यकर्ते नाराज होते का? अजिबात नाही. ह्या विरोधकांचा एक मुद्दा आहे, काही विरोधकाला फक्त खासदार साहेब यांच्यावर कोणत्याच प्रकारची टीका करायला यांच्यावर जागा नसल्यामुळं हे आतापर्यंत हे काँग्रेसची जी मंडळी आणि विरोधक जे आहे हे आता हे अशा गोष्टी करत आहेत. आणि आमचे मित्र ज्यांनी आतापर्यंत सांगितलं की खासदार साहेबांनी आतापर्यंत काही केलं नाही, तर आजच्या याच्यात जे स्वतःला शेतकरी नेते म्हणणारे नेते झालेल्या आजच्या 2 दिवसा पहिल्याच्या गारपीटग्रस्त भागामध्ये एकमेव असा एक नेता होता ज्याला भूमिपुत्र म्हटले जाते. तोच एक नेता असा होता की तो गारपीटग्रस्त भागामध्ये जाऊन त्यांनी सर्वात पहिले जाऊन दौरा केला आणि शासनाच्या माध्यमातून शासनाचे कर्मचारी असतील यांना सर्वांना जाऊन सांगितलं
की लवकरात लवकर रातोरात जाऊन शेतकऱ्याचे सर्वे करा आणि त्यांना तात्काळ मदत भेटली पाहिजे. निश्चितच या मुद्द्यावर शेतकऱ्यांचा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता. गेल्या 2-3 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसानं थैमान घातलं, गारपीट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकरी नेते आमदार का शेतकऱ्यांच्या पोहोचलेले नाहीये? खासदार प्रतापराव पोहोचत दावा होतोय महायुतीच्या कार्यक्रमात. जेव्हा गणेशपूर इथं गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, त्यावेळेस सर्वात पहिले रविकांत तुपकर यांची पत्नी शर्वरी रविकांत तुपकर या ठिकाणी पोहोचली. आणि एवढंच जर सत्ताधाऱ्यांना वाटत असेल की भूमिपुत्र त्या ठिकाणी पोहोचले, माझ्याकडे मागचे व्हिडिओ आहे. जळगाव जामोद संग्रामपूरमध्ये अतिवृष्टी झाली, घर वाहून गेले, त्या ठिकाणी बळी गेले, त्या ठिकाणी रविकांत तुपकर सर्वात आधी पोहोचले. खऱ्या अर्थानं प्रतापराव जाधव यांचं जिल्ह्याकडे लक्षच नाही. फक्त निवडून यायचे, शेतकऱ्याचे मतं घ्यायचे आणि 5 वर्ष कुठं गायब होतात त्यांचं त्यांनाच माहित आहे. विकासाच्या नावावर जिल्ह्याचा भकास केलाय, शेतकऱ्याला भकास केलेला आहे. फक्त मतदानाच्या वेळेस यांना शेतकरी आठवतो. आता लोकसभेची निवडणूक आहे म्हणून ते शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेले आहेत असं म्हणता, पण त्याच्या अगोदर शेतकरी नेते रविकांत तुपकरांची पत्नी त्या ठिकाणी पोहोचली. मी स्वतः तिथं पोहोचलो, आम्ही पाहणी केली. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम रविकांत तुपकरांनी केलेलं आहे. फक्त शेतकऱ्याच्या मतावर आपलं स्वतःचं राजकारण करायचं, स्वतःचा विकास करायचा, स्वतःचा तिजोरा भरायचा, हे प्रतापराव काकांनी काम केलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे यावेळेसची जनता ही प्रतापरावला 100% त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. खासदारांना यावेळी जनता जागा दाखवायचा विषय होता. मनसेचे नेते आपल्यासोबत झाले, विठ्ठल लोखंडकर भाऊ. मनसेचं कसं काय चाललंय? एकदमच पारडं बदललं असं दिसतंय. मराठीच्या मुद्द्यावर लढत आहे, अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जातात आणि तुम्ही काल परवा जोडगोली म्हणून त्यांच्यावर राजसाहेब टीका करायची, आज अचानक मोदींच्या फेवरला जात आहे. काय नेमकं कारण काय? काहीच मागणी केली नाही, बिनशर्त पाठिंबा दिला. सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी मोदीजींसाठीच, आम्ही बाकी कोणाला गिनतच नाही, मोदीजींसाठीच आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. बाकी विधानसभेचं पुढचं पुढे बघू असं सन्मान्य राजसाहेब स्पष्ट बोलले. हे जे बाकीचं टोळीफोळ आहे आमचं त्याच्याशी घेणं त्यांना नाही. परंतु या मराठी जे उद्योजक आहेत, मुलं आहेत, यांना कुठेतरी सगळ्यांचं आता वय वाढत आहे. भारत हा एक तरुण देश आहे. 10 वर्ष भानगडीत जर गेले तर हे मुलाला काम मिळणार नाही, रोजगार उपलब्ध होणार नाही. तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सन्मान्य राजसाहेबांनी 400 पारचं जे मोदीजींचं स्वप्न आहे त्याला महाराष्ट्रातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सपोर्ट करणार आहे. आणि त्यांच्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते, स्थानिक खासदार या विभागात आपल्या, तुम्ही जर बघितलं असेल तर एवढे नॅशनल हायवेचे कामं झाले. माननीय गडकरी साहेबांनी 2 लाख कोटी आपल्या स्वप्नातही कधी आपण बघितले नसते महाराष्ट्रात. त्याच्यातलं 50-60 हजार कोटीचे कामं या बुलढाणा जिल्ह्यात झाले. जिगाव प्रकल्प आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितलं काम बंद आहे. 7,000 कोटीचं काम आत्ता सुरू आहे जिगावचं. आणि जिगाव जर झाला तर आमचा खामगाव तालुका, जिगावचा मुद्दा झाला. बुलढाण्यासाठी काय नेमकं मनसेचं विजन आहे? मनसेचं विजन बुलढाण्यासाठी आम्ही संपूर्ण मोदीजींसाठी सहकार्य करणार आहोत. मनसे मोदीजींच्या पाठीशी या ठिकाणी बुलढाण्यामध्ये आहे. अनेक 400 पारची भाषा देखील केली जाते. मात्र संविधान धोक्यात असा आरोप जो आहे काँग्रेसकडून केला गेलेला आहे. कारण खऱ्या अर्थानं संविधान धोक्यामध्ये आहे. भाजप जर पुन्हा सत्तेत संविधान बदलू शकतं. ज्या पद्धतीनं सध्याचं सरकार गेल्या 10 वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारच्या अमेंडमेंट करत आहे, डायरेक्ट IAS ऑफिसरच्या भरत्या त्यांनी केलेल्या आहेत, त्यावरून संविधान हे धोक्यात आहे हा स्पष्ट इशारा आहे. आणि ज्या पद्धतीने NDA सरकार सध्या वाटचाल करत आहे, दिल्लीच्या सीमेवरती ज्या पद्धतीने शेतकऱ्याचा छळ झाला, ज्या पद्धतीनं GST लागू करून उद्योग क्षेत्राची वाट लावून टाकली, त्यामुळे हे सरकार निश्चित जाणार आहे. साऊथ इंडियामधलं दक्षिण भारतामध्ये सुद्धा भाजप स्वीप करते आहे, उत्तर भारतामध्ये सुद्धा भाजप स्वीप करते आहे, मध्य भारतामध्ये सुद्धा भाजपला तेवढा बहुत स्कोप आहे. त्यामुळे 400 पारच्या वल्गना ह्या साफ झूट आहेत. 400 पार काही भाजप जाणार नाही अशी भूमिका जी आहे ती काँग्रेसची देते घेतात. आणि शिवसेना उभाटा गटाचे सुद्धा काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. काय वाटतं, यंदा प्रतापरावांना जनता साथ देईल वाटतंय का? तुमचे जुने सहकारी आहेत. उद्धव साहेबांनी आजपर्यंत कोरोना काळात जे कार्य केलं ते महाराष्ट्रात 1 नंबरवर, देशामध्ये 1 नंबरवर मुख्यमंत्री म्हणून त्यांचं जे कार्य जनतेच्या मनामनात आहे. आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी तर इतके त्रस्त आहेत, सोयाबीनला 4,000च्या वर भाव नाही, उत्पन्न खर्च सुद्धा निघत नाही. कापसाला आज 7-8 हजार रुपये क्विंटल भाव आहे. उद्धवजीच्या काळात कमीत कमी 12 ते 14 हजार रुपये क्विंटल कापसाले भाव होता, सोयाबीनले 8 ते 10 हजार रुपये क्विंटल भाव होता, तुरीले कितीतरी भाव होता. हे सर्व शेतकरी विसरले नाहीत. आणि आता जी काही अतिवृष्टी झाली आहे या जिल्ह्यामध्ये, 3-3 वेळा सर्वे झाले पण कुठल्याच शेतकऱ्याला कुठलीच मदत नाही. त्यामुळे शेतकरी सुद्धा विसरले नाहीत. आणि राहिला प्रश्न हिंदुत्वाचा, बाळासाहेबांनी शिवसेना हे 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन जे जोडली, बुलढाण्यात काय चित्र असेल? प्रतापरावांच्या बद्दल बोला. शेतकरी त्रस्त आहेत त्यामुळे ते निश्चितच ते बदल करतील.
शेतकरी बदल करतील अशी भाजपमध्ये आपण सांगा किती दावा जो होतो सध्या 412चा भाजपकडून किंवा बुलढाण्यामध्ये प्रतापराव पुन्हा एकदा या ठिकाणी खासदार म्हणून निवडून जातील. महाविकास आघाडीकडून सुद्धा सांगितलं जातं की प्रतापरावांना शेतकरी असतील, युवक असतील किंवा मग सर्वसामान्य असतील ते मतदान करणार नाही. काय वाटतं? निश्चितच मोदी हे सध्या विश्वगुरु म्हणून नावलौकिकात येत आहे. आपण जर पाहिलं तर विद्यार्थी असो, युवक असो किंवा स्त्रिया असो, महिला वर्ग असो, या सर्वांमध्ये मोदींनी केलेला विकास हा पोचलेला आहे. आणि जे मोदींच्याकडून जी अपेक्षा मागच्या 10 वर्षात होती ती निश्चितच पूर्ण झालेली 10 आहे. वर्षांमध्ये मोदींनी बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण केल्या असा देखील दावा केला. जो सर्वसामान्य नागरिक आहे, पत्रकार आहेत, त्यांना आपण या ठिकाणी विचारूया. भाजप आणि महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगलाय. मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये चित्र जर का आपण पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असेल. रविकांत तुपकर देखील शेतकरी नेते मैदानामध्ये आहे. वंचित देखील एक फॅक्टर जो आहे, माडी उमेदवार दिलाय. कसं संपूर्ण चित्र असेल? काय वाटतं बुलढाण्यामध्ये कोणाला मतदार कौल देऊ शकतात? सध्या निवडणूक हे मुद्द्यापेक्षा आरोप प्रत्यारोपामध्ये होत आहे. प्रथमच इतिहासामध्ये 2 शिवसेना एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिल्या आहेत. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, वंचितच्या माध्यमातून, हे जातीच्या समीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी मराठा समाजाचे 4 मतदार आहेत, माडी समाजाचा 1 मतदार आहे. या ठिकाणी बुलढाणा जिल्हा हा मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा म्हटला जाते. केंद्र शासनाने आदिवासी व मागासलेल्या 100 जिल्ह्याची यादी तयार केली. त्या जिल्ह्यामध्ये आपला मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. या ठिकाणी मुकुल वासनिक होते, आनंदराव अडसूळ होते, जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत होते. पण केंद्रीय मंत्री असताना या ठिकाणी कुठलाच निधी त्यांनी जिल्ह्याच्या विकासात्मक योजना म्हणून त्यांनी कुठले आणला नाही. आज जिगाव प्रकल्प म्हणतात राष्ट्रीय प्रकल्पासाठी काही निकष असतात की 5000 हेक्टरच्या वरती असला तो राष्ट्रीय प्रकल्प होते. हा राष्ट्रीय प्रकल्प होऊ शकत नाही. राष्ट्रीय प्रकल्प आज 32 वर्ष झाले हा राष्ट्रीय प्रकल्प होऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकल्पाला गती आली नाहीये. जोपर्यंत या जिल्ह्याचा मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचा खरा विकास व्हायचा असेल तर खरं राजकीय भेदभाव वेगळे ठेवले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राचे नेते जसे एकत्र येतात, जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, एकमेकांचे आरोप प्रत्यारोप करत असले तर जिल्ह्याचा विकास होणे नाही. हा निवडणूक आज आहे, उद्या होणार नाही. पण विकासात्मक योजनेसाठी कुठेतरी आपण एकत्र आलो पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून कशा काय आले पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं हा विकास होईल. आता येणाऱ्या काळामध्ये जसा जिल्हा मागासलेला हा मागासलेलापणा निघू शकत नाही. निश्चितच बुलढाणा जिल्ह्याचा मागासलेपणाचा जे कलंक आहे तो पुसला जाणार नाही असा दावा जो आहे पत्रकारांकडून केला जातोय. एकंदरीतच आता जे निवडणूक आहे या ठिकाणी सांगितलं जातं की शिवसेनेचे 2 माजी जे सहकारी आहेत ते आमने सामने आहेत. मात्र नेमकं विजन काय आहे, महायुतीचे उमेदवार काय जाहीरनाम्यामध्ये मतदारांना आश्वासन देतात किंवा महायुती असेल, शेतकरी नेते असेल, ते नेमकं काय या ठिकाणी मतदारांना आश्वासन देतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. वेळ खूप अल्प बाकी आहे. सुरुवात आपण करूया. मला सांगा की काय नेमके आश्वासन तुम्ही जनतेला देताय, कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल थोडक्यात? ही निवडणूक ही महत्वाची सगळ्यात विकासाच्या मुद्द्यावर होईल. सगळ्यात महत्वाचं जर विकास करायचा असेल तर जिल्ह्यासाठी मुद्दे सांगा, मतदारांसाठी मुद्दे सांगा. जिल्ह्यासाठी राज्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आजपर्यंत काँग्रेसने इन्फ्रास्ट्रक्चर कधी उभा केला नाही. 10,792 कोटी रुपये फक्त रस्ते विकास महामंडळासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लागू केले. व शेतकऱ्यांच्या विकासासाठी जल सिंचन योजना, वैनगंगा ते नळगंगा, पैनगंगा या नद्यांचे जलयुक्त शिवार आणि गाव तिथं पाणी पोहोचवणं. काय बुलढाण्याच्या लोकांना काय मिळेल? प्रतापराव जाधव निवडून आल्यानंतर काय द्याल बुलढाण्याला? नक्कीच आता हा जाहीरनामा आहे. केलेले विकास कामं तुम्ही जर बघितले आणि मंजूर झालेला निधी हा भरपूर प्रमाणात आहे. सगळ्यात आधी रस्त्यांचा आणि दुसरा जलसिंचनाचा. रस्ता जलसिंचन आहे. काय मुद्दे आहेत? महायुतीकडून काय दिला जाईल बुलढाणा तुमच्यात निवडून आले तुम्ही तर? आजपर्यंत ज्या गोष्टीची नळगंगा, पैनगंगा, वैनगंगा हा जो नदीजोड प्रकल्प आहे, या नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीतून लवकरात लवकर याला राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हा हा सुजलाम सुफलाम आणि हिरवा करण्याचं काम सुजलाम सुफलाम होईल. काय मुद्दे आहेत सुजलाम सुफलाम व्यतिरिक्त? काय जिगाव प्रकल्प जो बाकी आहे तो पूर्ण करतील. खामगाव जालना रेल्वेचा जो मंजुरात मिळाली त्याला अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न प्रतापराव करणार आहे. तर सोबतच जसं आपलं खामगावचा रेल्वे स्टेशन हा 1867चा रेल्वे स्टेशन आहे, पहिल्यांदा त्याच्यामध्ये बदल करत आहे, प्लॅटफॉर्म बनत आहे. आपला शेगावचा रेल्वे स्टेशन आहे, पूर्ण राज्यामध्ये मॉडेल रेल्वे स्टेशन बनत आहे, त्याचं काम पूर्णत्वास नेण्याचं काम प्रतापराव करणार आहे. आणि बाकीचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, सर्वात मोठे जे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे, आणि आम्ही जे युवक मित्र आहे, आता आमच्या भावांनी इथं सांगितलं की त्यांचा एक प्रश्न आहे, आता ते कळलं आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही सुद्धा पदाधिकारी सुद्धा खासदार साहेबांकडे जाऊ आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावा. काही लोकांनी आता त्यांनी सांगितलं की माझा इतक्या वर्षापासून बाकी राहिलेला आहे, पण त्याच्यात काही कोर्ट प्रक्रिया सुरू असल्यामुळे तो थांबलेला आहे. असं जाणून बुजून कोणतेही नोकरीचे जे आहे ते थांबवलेले नाहीये. ठीक आहे, मुद्दे कळले, तुमच्या लक्षात आले. तुम्ही सांगा काय कुठल्या मुद्द्यावरती चर्चा, कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक होणार आहे, काय नेमकं आश्वासन तुम्ही जनतेला देत आहे? वेळ खूप कमी आपल्याकडे. मी सांगतो की लक्ष्मीकांत बेर्डेचा एक चित्रपट आहे
त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे हे एका बाटलीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे वाळू आहे. ती वाळू घेऊन लक्ष्मण बेर्डे हे खाली उतरले होते. तशा प्रकारची ती वाळू संपल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे हे विजन काय आहे बुलढाण्यासाठी उमेदवार तेच तशा प्रकारची नरेंद्र मोदीची आता ती वाळू जी आहे ती वाळू संपलेली आहे आणि नरेंद्र मोदी हे आता ती जशी बाटली लक्ष्मीकांत बेर्डेची आकाशात गेली होती तशी बाटली आकाशात जाणार आहे. खासदार साहेबांना प्रथम तर अधिकारच नाही आहे आपल्या या खामगाव मतदारसंघामध्ये त्यांना वोटिंग मिळेल किंवा त्यांनी इथं फार मोठा काही लीड जो आतापर्यंत घेतला आहे हे जुमलेबाजी आतापर्यंत 15 वर्ष त्यांनी केली आहे. या ठिकाणी महापुरुषांचे अपमान झालेले आहेत तेव्हा खासदार साहेब कधीच बोलले नाहीत. या ठिकाणची सुज्ञ जनता जी सेक्युलर जनता आहे ती संविधान लोकशाही आणि महापुरुषांचे अवमान थांबवण्यासाठी या वेळेस महाविकास आघाडी सोबत नक्कीच असेल. मुद्दे तुमच्या लक्षात आले काय नेमकं विजन काय मतदारांसमोर तुम्ही काय घेऊन जाताय? कसं आहे दादा, देश पातळीवरची निवडणूक आहे. स्थानिक मुद्द्यांसोबत राष्ट्रीय पातळीवरती चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. आपला देश स्वतंत्र आहे, देशामध्ये लोकशाही आहे आणि देशामध्ये संविधान आहे. गेल्या 10 वर्षापासून सत्तेमध्ये असलेलं सरकार आणि सत्तेमधले असलेल्या सरकारमधले काही अतिशय जबाबदार पदावरती असलेल्या व्यक्ती हे संविधान संपवण्याची भाषा करतायत. मग ते पीएमओ कार्यालयाचे कर्मचारी असतील, अनंत हेगडे सारखे ही माणसं असतील. मग हे संविधान जर संपलं या देशातलं तर या देशामध्ये लोकशाही राहणार आहे का? आणि हे जाहीरपणे जेव्हा बोलतात तेव्हा या सत्तेमध्ये असलेल्या नेत्यांनी, सत्तेमध्ये असलेल्या सरकारने त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई केली नाही. संविधानाविरोधात बोललं जाते, संविधान संपवण्याची भाषा केली जाते. मला सांगा काय नेमके मुद्दे असतील, तुम्ही मतदारांसमोर काय मुद्दे घेऊन जाताय? 15 वर्षात एकही प्रश्न या जिल्ह्याचा सुटला नाही. जे 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 झालं नाही, आम्ही रेल्वे मार्ग हा झाला पाहिजे याचं आमचं जाईल. अहो, जे 15 वर्षात झालं नाही ते मला बोलू द्या ना. जे झालं नाही आता 5 वर्ष परत कशाला मागता? आम्ही तुम्हाला बोलण्याची संधी दिली ना. आम्ही त्या सगळ्या मुद्द्यांवर फोकस करून जिगाव प्रकल्प कसा पूर्णत्वास जाईल, कारण काँग्रेसच्या काळातच त्याला मंजुरात दिली गेली होती. खामगाव जालना मार्ग कसा होईल, खामगाव जिल्हा कसा होईल, खामगावमध्ये विकासाचे मुद्दे कसे घेता येतील, मेडिकल कॉलेज कसं या ठिकाणी होईल, हा मेडिकलचा मोठा आरोग्याचा प्रश्न आहे. त्या मित्रांनी सांगितलं की विकासाच्या तुमच्या वेळेस मी बोललो नाही, मी विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर बोललं, आरोग्याची यंत्रणा पूर्ण कोलमडीच गेली आहे. इथे मेडिकल कॉलेज जर झालं तर आरोग्याची यंत्रणा इथे सुदृढ होईल आणि शिक्षणाचे मुद्दे शिक्षणाचा, मेडिकल कॉलेजचा मुद्दा आहे. काय मुद्दे लोकांसमोर आहे सध्या आणि कशावर लोक मतदान करतील? सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही या पूर्ण चर्चेतून बाजूला ठेवलेला आहे. ही जी निवडणूक आहे हे एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि उद्धवराव ठाकरे यांची ओरिजिनल शिवसेना याच्यामध्ये खरी लढत होत आहे. ही जी लढत आहे ही गद्दारी आणि खुद्दारी याच्यामध्ये लढत होणार आहे. लोकांनी ठरवायचं आहे गद्दाराला निवडून द्यायचं आहे की खुद्दाराला, इमानदाराला निवडून द्यायचं आहे. या मुद्द्यावर ही निवडणूक या ठिकाणी काय विजन असेल मतदारांसमोर काय घेऊन जाणार तुम्ही? थोडक्यात सांगा. आम्ही मतदारांसमोर विकास, नरेंद्र मोदींनी या देशाचं जे काही स्वप्न बघितलेलं आहे 2037 पर्यंत ते पूर्ण करण्याचं काम ते करून राहिले, म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आणि नरेंद्र मोदी सोबत, मनसे सोबत आहे, त्यांच्या भूमिका घडलेली आहे, जनता सोबत राहील. काय मुद्दे घेऊन तुम्ही चाललाय शेतकरी नेत्यांचा? सोयाबीनला भाव, कापसाला भाव, पीक विमा, शेगावला रेल्वे स्टेशन झालं पाहिजे, विमानतळ झालं पाहिजे, त्यानंतर संत चोकामाळ्याचा विकास झाला पाहिजे, त्याचबरोबर युवकांच्या हाताला काम लागलं पाहिजे, MIDC झाली पाहिजेत. आणि जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं आतापर्यंत ज्यांनी सत्ताधाऱ्यांनी भकास केला तर विकासाचं मॉडेल आम्ही बुलढाणा जिल्हा करून देणार. महाराष्ट्रात नाही तर देशात या बुलढाण्याचं नाव रविकांत तुपकर पोहोचल्याशिवाय राहणार नाही, हे मतदारांना आम्ही सांगत आहे. निश्चितच हे संपूर्ण आपल्या बुलढाण्याचा कल होता. राजकीय नेते, पदाधिकारी या संपूर्ण चर्चेदरम्यान त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. मतदारांसमोर काय नेमकं घेऊन चाललं त्या देखील त्या ठिकाणी मांडलं. युवकांनी देखील आपले प्रश्न मांडले की 10 वर्षात गेला काय झालेलं आहे. मतदारांसमोर महायुतीचे उमेदवार काय नेमका अजेंडा घेऊन जातात, महाविकास आघाडीचे देखील उमेदवार जे आहेत ते मतदारांसोबत काय मुद्दे घेऊन जातील या संपूर्ण गोष्टीवर आपण चर्चा केली. सोबतच रविकांत तुपकर शेतकरी नेते हे देखील मैदानामध्ये आहे. त्यामुळे आता येणाऱ्या 26 एप्रिल रोजी मतदार आपलं मतदान कुणाच्या पारड्यात टाकतात ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला 26 तारखेची वाट पाहावी लागणार. तोपर्यंत पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.